अगर आप मेरी बात मानोगे तो मैं आपको परली तरफ छोड़ दूंगा, अगर आप मेरी बात नहीं मानोगे तो फिर आप पैदल चल के जाइए, अपनी धोती ऊपर कीजिए और जाइए. रामचंद्र प्रभु सांगितलं, अरे तुम्ही जो कुछ भी कहना है तुम जल्दी कहो, क्या बात कहना चाहते हो. त्यावेळेस त्या केवटाने सांगितलं, अरे भगवान मैं आपकी महाराधन गीत म्हणलं, मैं आपके चरणों की महिमा जानता हूं. आपके पैर एक पत्थर को लगे तो उसकी नारी हो गई, और अगर मेरी नाव को भी आपके चरण लगे जाएंगे तो उसकी भी नारी होगी, तो फिर मैं क्या करूंगा. घर में एक पत्नी और एक पत्नी हो जाएगी, एक को ही संभालते संभालते मेरा दिवाला निकला जा रहा है, ये दोनों दोनों को क्या करूंगा. रामचंद्र मुझे सांगा, ठीक है बोलो तुम क्या चाहते हो. केवट ने सांगा, भगवान मैं आपको परली तरफ छोड़ दूंगा, लेकिन एक बात है. बोलो क्या बात है. पहले मुझे आपके पैर धोने पड़े. आणि महाराज केवटाचं काय भाग्य महाराज, तो भी केवट काय म्हणतो महाराज परमात्म्याला परत माहिती का, पहले आपके पैर धोने पड़ेंगे ठीक है, लेकिन मैं आपको नहीं कहता कि मैं आपके पैर धोना चाहता हूं, आप मुझसे कहिए कि केवट मेरे पैर धो. किती चतुर आहे महाराज केवट पा. केवटाने सांगणं, आप मुझे कहिए, अरे केवट तुम मेरे चरण धो. आणि परमात्म्याने सांगितलं, अरे भाई ठीक है केवट तुम मेरे चरण धो. परमात्म्याने आज्ञा दिली महाराज. आणि मग पाय धुवायचे, मग महाराज धू कसा आता, काही पाय धुवायला सुद्धा नाही. केवटाने सांगितलं, भाई भगवान मैं घर जाके कुछ लाता हूं. आणि केवट महाराज पळत गेला घरी आणि एक काठवट घेऊन आला, आपल्या पत्नीला बरोबर घेऊन आला. केवट होता महाराज तो. आपण जर नुसतं असतो, आपण नुसतं एक परात घेऊन आलो असतो. त्यानं तो विचार नाही केला, भगवंताचे पाय धुवायचे म्हणजे जोडीने धुवायचे. म्हणून तुम्ही आता यावर्षी जाऊ द्या, परंतु ज्यावेळेस आरती करता असतो त्यावेळेस प्रत्येकानं जोडी जोडीने आरती करत, हा योग परत जीवनात येत नाही. जोडीने केलेली जी प्रार्थना असते त्याचं पुण्य काही आगळं वेगळं असतं. आणि असं आहे, आपण माणसाने जर सत्कर्म केलं तर त्यातलं अर्ध पुण्य यांना आपोआप भेटत असते, यांचं आपल्याला भेटत नाही. यांनी जर वाईट कर्म केलं तर ते आपल्याला भोगावं लागतं. केवटाची बुद्धिपाक, केवटाने आपल्या बायकोला सोबत आणली, एक काठवट सोबत आणली आणि पळत पळत परमात्म्याजवळ आला महाराज. परमात्म्याने काठोलीमध्ये उभं केलं, गंगेतलं पाणी घेतलं आणि दोघांनी महाराज पती पत्नीने भगवंताचे चरण धुवायला गेले. काय भाग्य असेल त्या केवटाचं महाराज. तो काही देवाच्या घरी गेला नाही, देवाला प्राप्त करण्याचा कुठे गेला नाही, स्वतः देव त्याच्या दारी आला. बरं, तो देव त्याच्या दारी आला म्हणजे काय देव काय सहजासहजी आला का. त्याच्या पूर्वकर्मातलं कर्म होतं महाराज, त्याचं पूर्वकर्म पूर्ण होतं. म्हणून मी सांगत असतो, तुम्ही कर्म करत असताना हे आताचं कर्म पाहायचं नाही. आपल्या कर्माला वाईट कर्म आला, आपण एवढं चांगलं वागून, तर हे आपलं पाठीमागच्या जन्माचं कर्म असतं. आता गंज आपण परमार्थ करायला, पण पाठीमागच्या जन्माला आपण कोण राक्षस होतो कोण आपल्याला काय माहिती. ज्यावेळेस आपल्या वाट्याला काही वाईट कर्म त्यावेळेस समजा हे आपलं पाठीमागून आपल्या हातून घडलेलं कर्म. केवळ भगवंताची सेवा करायला मग अतिशय आनंद आहे महाराज. आनंदाचे अश्रू त्या डोळ्यातून वाहायला लागले महाराज. आणि चरण धुता 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 महाराज तू कधी लक्ष्मणाकडे पाहायला लागला आणि असा असा हसा लागला, कधी सीतामाईकडे पाहायला लागला, करायला लागला, त्यांना हिमवायला लागला. रामचंद्र प्रभू सांगितलं, अरे केवट भाई जल्दी करो हमें जाना है. केवट ने सांग, भैया प्रभु मेरे हिसाब से मुझे धोनी दीजिए. लक्ष्मणाकडे पाहून हिमवाला, कधी लक्ष्मी सीतामाईकडे पाहून हिमवाला का बरं. त्याचं कारण असं आहे, तो सांगायला लागला, अरे लक्ष्मण जी जब भगवान क्षीर सागर में थे तो ये लक्ष्मी जी वहां आपके चरणों में थी, बैठी हुई थी. और जब मैं दर्शन के लिए, कारण पूर्व जन्मात हा केवट कोण होता, कासवाच्या रूपाने भगवंताचं दर्शन करण्याकरता जायचा क्षीरसागरामध्ये. आणि एक वेळचा प्रसंग, ज्यावेळेस हा राम भगवंताचं दर्शन करण्याकरता गेला तर लक्ष्मी मातेने त्याला येऊ दिलं नाही. लक्ष्मी मातेने त्याला दूर लोटून दिलं. त्यामुळे तो लक्ष्मी मातेला हिणवू लागला.
तेव्हा मला भगवंताचं दर्शन करून दिलं. पण आता काय करू शकतो, तुम्ही काही करू शकत नाही. आता पहा भगवंताचे चरण कसे धुवायला लागलो मी. अब देखो मेरी तरफ, मेरे जैसा भाग्यशाली कोण आहे. हिरवा लागला महाराज लक्ष्मी माता सीता मैया लक्ष्मणाकडे पाहून हिरवा लागला. आप भी वहां वो शेष के रूप में भगवान की शैया बने हुए थे. आपने भी मुझे भगवान के दर्शन नहीं करने दिए. और जब मैं बार बार आ गया तो आपने मुझे फना मारा, ऐसा फना मारा कि मैं पाताल में जाके पहुंच गया. लेकिन आप मुझे आप क्या कर सकते. आणि केवटाने महाराज भगवंताचे पाय धुतले आणि भगवंत बाजूला उभे राहिले आणि ते काठोट धुण्याकरता गेला. तेवढ्यात रामचंद्र प्रभू पटकन उतरले आणि चालायला लागले. यानं पाठीमाग ओढून पाहिलं तर रामचंद्र प्रभू निघाले. याने लगेच हाक मारली, अरे भगवान रुकिए रुकिए रुकिए, ये क्या कर रहे हैं आप. अरे 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 सब बिगड़ गया. भगवान ने कहा, अरे भाई अभी क्या हो गया. अरे भगवान अभी आपके पैर को फिर से ये धूल लग गई. और ये जो आपको पैर को धूल लगी है ना, ये धूल बहुत खराब है, ये अच्छी नहीं है. अब ये धूल मेरे नाव को लगेगी तो मेरे नाव की नारी बन जाएंगे. तुम्ही अच्छा आले लवकर आम दे. आता काय हरकत नाही, फक्त बोलू नका. अन्नदानाची जी आतुरता असते